ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस. या धड्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे ग्लुकोज, फॅटी ॲसिड्स, अमिनो ॲसिड्स जे आहेत तर ते इनडायरेक्टली ब्रेक होतात विथ द हेल्प ऑफ कंटिन्युअस सप्लाय ऑफ ऑक्सिजन. आणि मग ते ब्रेक झाल्यावर ATP CO2 तयार होतं. CO2 इज अ हार्मफुल विच इज कंटिन्युअसली रिलीज्ड आउट ऑफ द सेल थ्रू कॅटाबॉलिक रिॲक्शन. ती कॅटाबॉलिक रिॲक्शन दिली पण ती खरंमध्ये ॲम्फिबॉलिक रिॲक्शन आहे. परत एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन फ्रॉम ॲटमॉस्फिअर अँड CO2 प्रोड्युस्ड बाय द सेल्स इज कॉल्ड अ ब्रिदिंग, कॉमनली कॉल्ड अ रेस्पिरेशन. आता रेस्पिरेटरी ऑर्गन्स बघू. रेस्पिरेटरी ऑर्गन्स डिपेंड ऑन द हॅबिटॅट अँड लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. लोअर इन्व्हर्टिब्रेट जसं की पोरिफेरा, निडारिया, प्लॅटीहेलमिन्थेस ह्यांच्यामध्ये बॉडी सरफेसच्या थ्रू सिम्पल डिफ्युजन होतं. नंतर ॲस्केलमिन्थेसमध्ये काय दिलं नाही आहे. त्याच्या पुढे तर ॲनेलिडामध्ये अर्थवमकडं क्युटिकल असतं, मॉइस्ट स्किनच्या थ्रू क्युटेनियस रेस्पिरेशन होतं. नंतर पुढं इन्सेक्टामध्ये 3 ग्रुप, आर्थ्रोपोडामध्ये 3 ग्रुप, इन्सेक्टा, क्रुस्टेसी आणि अरॅचिनिडा. इन्सेक्टामध्ये ट्रकियल ट्यूब्स असतात. नंतर क्रुस्टेसीमध्ये क्रॅब आणि प्राऊनमध्ये ब्रँकियल गिल्स असतात. नंतर अरॅचिनिडामध्ये स्पायडर आणि स्कॉर्पियन ह्यांच्याकडे बुक लंग्ज असतात. आणि परत ल्युमिनस म्हणजेच आपलं किंग क्रॅब म्हणजेच लिव्हिंग फॉसिल जे आहे त्याच्याकडे बुक गिल्स असतात. अरॅचिनिडाकडे बुक लंग्ज असतात, ल्युमिनसकडे बुक गिल्स असतात. नंतर पुढं इकायनोडर्मॅटामध्ये वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम असते, त्यामुळं ऑर्गन्स अब्सेंट द रेस्पिरेटरी. नंतर मोलस्कसमध्ये टेनिडियम गिल्स असतात. नंतर हेमिकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा, सिफेलोकॉर्डेटा, सायक्लोस्टोमॅटा आणि पायसेसपर्यंत सगळ्यांकडे गिल्स असतात, म्हणजेच ब्रँकियल रेस्पिरेशन असतं. नंतर ॲम्फिबियन्समध्ये बघितलं तर अडल्टमध्ये लंग्ज असतात, पल्मनरी रेस्पिरेशन होतं, मॉइस्ट स्किन क्युटेनियसच्या थ्रू क्युटेनियस रेस्पिरेशन होतं. नंतर परत बकोफॅरेंजियल रेस्पिरेशन पण असतं फ्रॉगमध्ये. आणि जर आपण टॅडपोलमध्ये बघितलं फ्रॉगच्या तर त्याच्याकडे गिल्स पण असतात अलॉंग विथ क्युटेनियस रेस्पिरेशन. आता ॲम्फिबियन झालं. नंतर रेप्टाईल्स, एव्ज आणि मॅमल्स ह्यांच्याकडे लंग्ज असतात, म्हणजेच पल्मनरी रेस्पिरेशन. लंग्ज आर व्हॅस्क्युलराइज्ड बॅग्स. आता आपण ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम बघू. ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम चालू होते आउटसाइड. एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स असतात 1 पेअर ओपनिंग अबाव द अपर लिप. मग तिथून पुढं नॅसल पॅसेज येतं. नॅसल पॅसेज नंतर नॅसल चेंबर, त्याच्यामध्ये ऑल्फॅक्टरी रिजन आहे नॅसल चेंबरमध्ये. नंतर पुढं नॅझोफॅरिंग्स आणि लॅरिंगोफॅरिंग्स हे दोन्ही मिळून फॅरिंग्स तयार करतात. फॅरिंग्स इज द कॉमन पॅसेज फॉर बोथ फूड अँड एअर. त्याच्या पुढं येतं ग्लॉटिस एक पाईप आहे छोटंसं आणि त्याला कव्हर करणारा इपिग्लॉटिस इज अ थिन येलो इलास्टिक कार्टिलेजिनस फ्लॅप विच प्रिव्हेंट फूड एंट्री इनटू लॅरिंग्स ड्युरिंग सॉलोइंग. लॅरिंग्समध्ये एंट्री अवॉइड करतं. मग आता हे ग्लॉटिस झालं. ग्लॉटिसच्या वरती इपिग्लॉटिस आहे. नंतर ग्लॉटिस पुढे गेल्यानंतर लॅरिंग्ज येतं. लॅरिंग्ज इज द कार्टिलेजिनियस साऊंड बॉक्स, त्यालाच व्हॉइस बॉक्स असं पण म्हणतात. आणि त्याच्या पुढे येतं मग ट्रकिया. लॅरिंग्ज नंतर ट्रकियालाच विंड पाईप पण म्हणतात. ट्रकिया इज अ स्ट्रेट ट्यूब विच एक्सटेंड अप टू द मिड thoracic cavity and divide into 2 primary bronchioles at the T5 level. Trachea has 16 to 20 C-shaped incomplete posterior C-shaped hyaline cartilaginous rings which prevent collapse of trachea during expiration. पुढं आता ट्रकियाचं झालं प्रायमरी ब्रोंकायोल्स. 5 आहेत. राईट लंगमध्ये 3 आहेत आणि लेफ्ट लंगमध्ये 2 आहेत. असं टोटलमध्ये 5 आहेत. नंतर ह्यांचं डिव्हिजन झालं सेकंडरी ब्रोंकाय तयार होतं. सेकंडरी ब्रोंकाय झाल्यानंतर टर्शरी ब्रोंकाय नंतर क्वार्टरनरी असते. इनिशियल ब्रोंकाय ओल असते. मग त्याचं परत डिव्हिजन होऊन शेवटी टर्मिनल ब्रोंकायोल तयार होते. आणि टर्मिनल ब्रोंकायोल परत डिव्हिजन करून रेस्पिरेटरी ब्रोंकायोल तयार करतं आणि परत थोडंसं डिव्हिजन होऊन ॲल्वेओलाय पर्यंत पोचतं. ॲल्वेओलाय लास्ट पार्ट आहे. त्याच्यात ते ॲल्वेओलाय लंग्समध्ये 300 मिलियन आहेत विच आर व्हॅस्क्युलराइज्ड बॅग लाईक स्ट्रक्चर. ह्याच्याकडे व्हेरी थिन इरेग्युलरली वॉल्ड सिम्पल स्क्वॅमस इपिथिलियम आहे विच इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम.
आता ह्याच्यामध्ये आपण कंडक्टिंग पार्ट कोणता आहे ते बघू. एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स पासून ते टर्मिनल ब्रोन्कायोल पर्यंत कंडक्टिंग पार्ट आहे, आणि तेच रेस्पिरेटरी ब्रोन्कायोल पासून अल्वेओलाई पर्यंत एक्सचेंज म्हणजे रेस्पिरेटरी पार्ट आहे. रेस्पिरेटरी पार्ट जे आहे त्याचं फंक्शन आहे ॲक्च्युअल साईड ऑफ डिफ्युजन ऑफ ऑक्सिजन अँड CO2 बिटवीन ब्लड अँड ॲटमॉस्फेरिक एअर. तेच कंडक्टिंग पार्टचं फंक्शन आहे ट्रान्सपोर्ट ऑफ ॲटमॉस्फेरिक एअर टू अल्वेओलाई, नंतर ह्युमिडिफाय अँड ब्रिंग द एअर टू बॉडी टेम्परेचर, नंतर आणि तिसरं फंक्शन क्लिअरिफिकेशन ऑफ एअर म्हणजे फॉरेन पार्टिकल्स बाहेर काढतात विथ द हेल्प ऑफ सिलिएटेड इपिथेलियम, कॉलमनार सिलिएटेड इपिथेलियम. अजून एक पॉईंट आहे कार्टिलेजिनस रिंग्स जे आहेत ते सी शेप्ड, ते ट्रकियापासून ते इनिशियल ब्रोन्कायोल पर्यंत असतात, इनिशियल ब्रोन्कायोल पर्यंत. नंतर जे लंग्स असतात, लंग्स इज कवर्ड बाय डबल लेयर्ड प्लुरल मेम्ब्रेन. त्याच्यातली इनर विजेरल प्लुरा असती विच इज क्लोज कॉन्टॅक्ट विथ लंग्स, आणि आउटर पेरायटल प्लुरा असती विच इज क्लोज कॉन्टॅक्ट विथ थोरॅसिक सरफेस. आणि ह्यांच्या दोघांमध्ये भरलेलं असतं प्लुरल फ्लुइड विच रिड्यूस फंक्शन इन द लंग सरफेस अँड इट ॲक्ट्स शॉक ॲब्झॉर्बर. आणि हे जे निगेटिव्ह इंट्राप्लुरल प्रेशर जे आहे हे प्रिव्हेंट करतं, म्हणजे हे ना रिझर्व व्हॉल्यूम राहण्यासाठी मदत करतं. The lungs are situated in the thoracic chamber which is anatomically airtight chamber. Thoracic cavity ते anatomically airtight chamber आहे का, तर डॉर्सली बघितलं तर वर्टेब्रल कॉलम आणि रिब्स असतात, नंतर वेंट्रली बघितलं तर स्टर्नम आणि रिब्स असतात, लॅटरली बघितलं तर रिब्सच असतात, आणि जर लोअर साईडने बघितलं तर डोम शेप्ड डायफ्रॅम असतं. वी कांट डायरेक्टली अल्टर पल्मनरी व्हॉल्यूम, लंगमधलं व्हॉल्यूम आपण डायरेक्टली अल्टर करू शकत नाही, पण ॲनाटॉमिकली सेटअप ऑफ लंग्स इज सच दॅट एनी चेंज इन द व्हॉल्यूम ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी विल बी रिफ्लेक्टेड इन द लंग कॅव्हिटी. त्यामुळे आपण जर थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम चेंज केलं का आपल्या पण लंगचं व्हॉल्यूम चेंज होतं. लंग्सचं आपण व्हॉल्यूम डायरेक्टली चेंज करू शकत नाही का, तर लंग्सकडे मसल्स नाही आहेत. नंतर आता पुढं स्टेप्स ऑफ रेस्पिरेशन मग ते पहिल्यांदा ब्रिदिंग करायचं. ब्रिदिंग और पल्मनरी व्हेंटिलेशन बाय विच ॲटमॉस्फिअर इज ड्रॉन इन आणि CO2 अल्वेओलर एअर आहे ती रिलीज्ड आउट होते. नंतर सेकंड स्टेप आहे द डिफ्युजन ॲट द लेवल ऑफ अल्वेओलर किंवा लंग सरफेस. मग तिसरं स्टेप आहे तर ट्रान्सपोर्ट करायचं टिश्यूपर्यंत. चौथं स्टेप आहे तर डिफ्युजन ऑफ गॅसेस बिटवीन ब्लड अँड टिश्यूज. आणि मग पाचवं एकदम शेवटी सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजेच युटिलायझेशन ऑफ ऑक्सिजन बाय सेल्स फॉर कॅटाबॉलिक ॲम्फिबॉलिक रिॲक्शन विच रिलीज CO2. आता आपण चॅप्टरचं सुरुवात कसं, पहिलं स्टेप मेकॅनिझम ऑफ ब्रिदिंग करायचं, नंतर सेकंड आणि फोर्थ स्टेप म्हणजे डिफ्युजन ऑफ गॅसेस हे पॉईंट बघायचं, आणि तिसरा पॉईंट ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. असं करून धडा संपतंय. पुढं रेग्युलेशन ऑफ ब्रिदिंग आहे, रेग्युलेशन झाल्यानंतर डिझिजेस मग संपतंय. पहिलं स्टेप मेकॅनिझम ऑफ ब्रिदिंग. हे ब्रिदिंग जे आहे ते कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ प्रेशर ग्रेडियंट. प्रेशर ग्रेडियंट जे आहे ते निगेटिव्ह प्रेशर विथ रिस्पेक्ट टू ॲटमॉस्फिअर लंग्समध्ये क्रिएट केलं जातं, त्यामुळे इन्स्पिरेशन होतं. आणि एक्सपायरेशन करताना आतमधनं प्रेशर वाढवलं जातं, त्यामुळे बाहेर हवा येते. आता पहिल्यांदा बघू हे ब्रिदिंग करण्यासाठी कोणती मसल्स मदत करतात. लंग्समध्ये तर मसल्स नाही आहेत, मग कोणते, द डायफ्रॅम अँड द स्पेशलाइज्ड सेट ऑफ मसल्स, म्हणजेच कोणते एक्सटर्नल अँड इंटरनल इंटरकोस्टल मसल्स बिटवीन द रिब्स मदत करतात. आणि सोबत फोर्सफुलमध्ये ॲबडॉमिनल मसल्स पण काही मदत करतात. आता बघू मेकॅनिझम ऑफ ब्रिदिंगमध्ये दोन आहेत, इन्हेलेशन म्हणजेच इन्स्पिरेशन आणि दुसरं एक्झलेशन म्हणजेच एक्सपायरेशन. इन्हेलेशन पहिल्यांदा काय होतं, मेडुला ऑब्लांगेटामध्ये रेस्पिरेटरी रिदमिक सेंटर असतं. 2 सेकंदासाठी स्टिम्युलेशन येतं. 2 सेकंदासाठी स्टिम्युलेशन आलं तर 2 मसल्स कॉन्ट्रॅक्ट करतात. कोणत्या डायफ्रॅम आणि एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल्स. एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल्सचे 11 पेअर्स प्रेझेंट आहेत आपल्या लंग्समध्ये. मग आता ह्यांच्या दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्शन झालं, मग आता डायफ्रॅम कॉन्ट्रॅक्ट झालं, फ्लॅट होतं. फ्लॅट झाल्यामुळं
अँटेरो पोस्टेरियर ॲक्सिसमध्ये व्हॉल्यूम इन्क्रीज करतं. आता त्याला लक्षात कसं ठेवायचं, डॅब म्हणजे डीवरनं डायफ्रॅम, अँटेरियर आणि एपीवरनं अँटेरियर पोस्टेरियर ॲक्सिसमध्ये. मग आणि सोबतच एक्सटर्नल, आता हे डायफ्रॅमचं कॉन्ट्रॅक्शन झालं. आता एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल्स जर कॉन्ट्रॅक्शन झालं, रिब्स आणि स्टर्नम जे आहे ते मूव्ज अप आणि आउटसाईड, मध्ये होतं आणि त्यामुळं डॉर्सो वेंट्रल ॲक्सिसमध्ये व्हॉल्यूम इन्क्रीज करतं. मग त्यामुळं टोटलमध्ये थोरॅसिक व्हॉल्यूम आहे ते इन्क्रीज करतं. थोरॅसिक व्हॉल्यूम इन्क्रीज झालं की इंट्रापल्मनरी व्हॉल्यूम इन्क्रीज करतं, म्हणजेच इंट्रापल्मनरी प्रेशर डिक्रीज करतं. मग डिक्रीज केल्यामुळं बाहेरचं ॲटमॉस्फेरिक एअर आपल्या लंग्समध्ये जातं आणि हे जे आहे ते निगेटिव्ह प्रेशरमुळं होतं आणि हेच होतं इन्हेलेशन. आता बघू आपण नॉर्मल एक्झलेशन किंवा एक्सपायरेशन. मग आता हे 2 सेकंदासाठी मेडुला ऑब्लांगेटाकडनं मेसेज आला होता, पण आता ते स्टिम्युलेशन येतच नाहीत. म्हणून मग काय होतं, डायफ्रॅम आणि एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल्स आहेत ते रिलॅक्स करतात. मग त्यामुळं ते एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल्स आणि डायफ्रॅम त्यांच्या ओरिजिनल पोझिशनला येतात. त्यामुळं थोरॅसिक व्हॉल्यूम डिक्रीज करतं, म्हणजेच पल्मनरी व्हॉल्यूम डिक्रीज करतं, म्हणजेच पल्मनरी प्रेशर इन्क्रीज करतं आणि त्यामुळं होतं एक्झलेशन. मग हे आता नॉर्मल एक्झलेशन होतं, ह्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स झालेलं नाही आहे, म्हणून हे पॅसिव्ह प्रोसेस आहे. आणि तेच इन्हलेशन होतं ते ॲक्टिव्ह प्रोसेस होतं, कारण डायफ्रॅम आणि एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल्स कॉन्ट्रॅक्ट झालते. आता दुसरं एक असतं फोर्सफुल एक्सपायरेशन. फोर्सफुल एक्सपायरेशनमध्ये काय होतं, जेव्हा आपल्याला फोर्सनी हवा बाहेर काढायची आहे तेव्हा कॉन्ट्रॅक्शन ऑफ ह्यांचं दोघांचं रिलॅक्सेशन होतं. कोणते, डायफ्रॅम आणि एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल्स ह्यांचं रिलॅक्सेशन होतं. पण इंटरनल इंटरकोस्टल मसल्स जे आहेत आणि त्यासोबत ॲबडॉमिनल मसल्स हे दोन्ही कॉन्ट्रॅक्ट करतात. हे दोन्ही कॉन्ट्रॅक्ट केल्यावर थोरॅसिक व्हॉल्यूम डिक्रीज करतं. हे डिक्रीज केल्यानंतर इंट्रापल्मनरी व्हॉल्यूम पण डिक्रीज करतं, म्हणजेच इंट्रापल्मनरी प्रेशर इन्क्रीज करतं आणि फोर्सफुल एक्सपायरेशन होतं. आणि हे आता कॉन्ट्रॅक्शन झालं ॲबडॉमिनल मसल्स आणि इंटरनल इंटरकोस्टल मसल्सचं, म्हणून ही प्रोसेस ॲक्टिव्ह प्रोसेस आहे. फोर्सफुल एक्झलेशन ॲक्टिव्ह प्रोसेस आहे. पुढं 2 पॉईंट आहेत. रेस्पिरेटरी रेट ह्युमनचं 12 ते 16 पर मिनिट असतं. तेच व्हॉल्यूम ऑफ एअर इन्व्हॉल्व्ड इन द ब्रिदिंग मोमेंट्स कॅन बी एस्टिमेटेड बाय द स्पायरोमीटर विच इज हेल्पफुल इन मेडिकल असेसमेंट. आता आपण पल्मनरी व्हॉल्यूम्स आणि कॅपॅसिटीज बघू. पहिल्यांदा टायडल व्हॉल्यूम म्हणजेच टी व्ही बघता बघता जे व्हॉल्यूमचे एक्सचेंज होतात त्याला टायडल व्हॉल्यूम म्हणतात. म्हणजे कसं, नॉर्मल इन्स्पिरेशन आणि एक्सपायरेशनमध्ये किती व्हॉल्यूम ऑफ एअर एक्सचेंज होतं त्याला म्हणतात टायडल व्हॉल्यूम. ते 500 ml असतं. 500 ml हे पर ब्रीथ असतं. पण पर मिनिट जर काढायला गेलं तर 12 ते 16 रेस्पिरेटरी रेट आहे, त्याने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 6000 ते 8000 ml आन्सर येतं आहे. मग आता हे झालं टायडल व्हॉल्यूम. नंतर इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम IRV. हे काय आहे, आपण नॉर्मल इन्स्पिरेशन तर केलं पण अजून आतमध्ये एअर घेऊ शकतो त्याला म्हणतात इन्स्पिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. त्याचं व्हॉल्यूम आहे 2500 ते 3000 ml. नंतर एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम म्हणजे नॉर्मल एक्सपायरेशन नंतर पण अजून आपण किती हवा बाहेर सोडू शकतो त्याला म्हणतात एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. त्याचं व्हॉल्यूम आहे 1000 ते 1100 ml. परत येतं रेसिड्युअल व्हॉल्यूम काय आहे, आफ्टर फोर्सफुल एक्सपायरेशन नंतर पण लंग्समध्ये किती हवा राहते त्याला म्हणतात रेसिड्युअल व्हॉल्यूम. ह्या रेसिड्युअल व्हॉल्यूममुळेच आपलं लंग्स कोलॅप्स करत नाही. मगाशी एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम 1000 ते 1100 ml होतं, पण रेसिड्युअल व्हॉल्यूम आहे ते 1100 ते 1200 ml आहे. पुढं हे आता 4 व्हॉल्यूम्स होते. आता 5 कॅपॅसिटीज बघू. पहिल्यांदा इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी म्हणजे काय, आपण फोर्सफुल इन्स्पायरेशन केल्यानंतर आपल्या लंग्समध्ये आपण किती हवा आतमध्ये घेऊ शकतो. आपण टायडल व्हॉल्यूम तर घेतच होतो नॉर्मलमध्ये आणि सोबतच मग इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम ह्याला पण घेऊ शकतो. आता तेच एक्सपायरेटरी कॅपॅसिटी. आता ICचं फॉर्म्युला होतं TV + IRV होतं. आता एक्सपायरेटरी कॅपॅसिटी बघू. एक्सपायरेटरी कॅपॅसिटीचं फॉर्म्युला म्हणजे एक्सपायरेटरी कॅपॅसिटी म्हणजे काय असते, आपण नॉर्मल एक्सपायरेशन म्हणजे
एक्सपायरेशन फोर्सफुल केल्यानंतर किती आपण हवा बाहेर सोडू शकतो ती आपण टायडल व्हॉल्यूम तर सोडूच शकत होतो, त्यासोबतच एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम पण आपण बाहेर काढू शकत होतो. म्हणून एक्सपायरेटरी कॅपॅसिटी इज इक्वल टू टायडल व्हॉल्यूम प्लस ERV, एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम TV प्लस ERV. नंतर व्हायटल कॅपॅसिटी काय आहे, आपण आफ्टर फोर्सफुल एक्सपायरेशन नंतर ERV पण आपलं बाहेर जातं. मग ते सगळं मिळून आपण आतमध्ये हवा परत किती घेऊ शकतो आफ्टर फोर्सफुल एक्सपायरेशन. मग टायडल व्हॉल्यूम तर घेऊच शकत होतो, सोबत इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम पण घेऊ शकत होतो. आणि मग आता हे दोन्ही तर झालेच, पण आपण एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम पण बाहेर सोडलो होतो, म्हणून त्याला पण आपण आत घेऊ शकतो. म्हणजेच व्हायटल कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय होतंय, TV प्लस ERV प्लस IRV. आता हे परत नंतर टोटल लंग कॅपॅसिटी म्हणजे काय, आता आपण फोर्सफुल इन्स्पायरेशन केल्यानंतर आपल्या शरीरात टोटलमध्ये हवा किती आहे, लंग्समध्ये हवा किती आहे हे काढायचं. मग त्यामध्ये किती असणार आहे, टायडल व्हॉल्यूम तर असणारच आहे, एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम पण असणार आहे, इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम पण असणार आहे, आणि त्यासोबत आपण रेसिड्युअल व्हॉल्यूम तर लंग्समध्ये कायमचं असणार आहे, त्याला पण ॲड केलं की म्हणजेच आपलं काय आहे, व्हायटल कॅपॅसिटी प्लस रिझर्व्ह व्हॉल्यूम केलं तर TLC, टोटल लंग कॅपॅसिटी आपल्याला भेटते. नंतर आता यांना लक्षात कसं ठेवायचं, व्हायटल कॅपॅसिटीमध्ये पहिले 3 व्हॉल्यूम्स आहेत ते ॲड होतात, आणि तेच टोटल लंग कॅपॅसिटीमध्ये 40 व्हॉल्यूम ॲड होतात. नंतर फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी, जेव्हा आपण फोर्सफुल एक्सपायरेशन केलं होतं त्यानंतर जी हवा लंगमध्ये राहिली होती त्याला म्हणलं होतं रेसिड्युअल व्हॉल्यूम. मग आता आफ्टर नॉर्मल एक्सपायरेशन जी हवा लंगमध्ये राहते त्याला म्हणतात फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी. मग फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटीमध्ये आपण नॉर्मल एक्सपायरेशन केलं, मग नॉर्मल एक्सपायरेशन केलं तर एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम बाहेर गेलेलं नाही आहे, म्हणून फंक्शनल FRC इज इक्वल टू RV म्हणजे रेसिड्युअल व्हॉल्यूम प्लस ERV हे येतं. आता हे सगळं झालं, पहिलं स्टेप संपलं, ब्रिदिंग मेकॅनिझम ऑफ ब्रिदिंग संपलं. नंतर सेकंड आणि फोर्थ स्टेप, एक्सचेंज ऑफ गॅसेस ॲट द लेवल ऑफ ॲल्व्हेओलाय, म्हणजे हे प्रायमरी एक्सचेंज आहे ॲट लंग सरफेसच्या लेवलला, आणि दुसरं ॲट द लेवल ऑफ टिश्यू म्हणजे सेकंडरी एक्सचेंज. हे एक्सचेंज ऑफ गॅसेस आहे ते माहीतच आहे, सिम्पल डिफ्युजननी होतं. ह्याला 3 फॅक्टर्स अफेक्ट करतात. कोणते? पहिल्यांदा सोल्युबिलिटी आपल्याला माहीत आहे, CO2 ची सोल्युबिलिटी 20 to 25 टाइम्स मोर दॅन द सोल्युबिलिटी ऑफ ऑक्सिजन. नंतर थिकनेस ऑफ डिफ्युजन मेम्ब्रेन ते पण अफेक्ट करतं, आणि आपल्या ह्युमनमध्ये लेस दॅन 1 मिलीमीटर आहे ते. आता हे थिकनेस डिफ्युजन मेम्ब्रेनमध्ये 3 पार्ट येतात, 3 लेयर्स. पहिल्यांदा सिम्पल स्क्वॅमस एपिथेलियम, ॲल्व्हेओलसचं सिम्पल स्क्वॅमस, नंतर एंडोथेलियमचं सिम्पल स्क्वॅमस, आणि त्यांच्या दोघांचं बेसमेंट मेम्ब्रेन. म्हणजे त्यांच्या दोघांचं बेसमेंट मेम्ब्रेन मिळून तयार होतं बेसमेंट सबस्टन्स. म्हणजे 3 कोणते सिम्पल स्क्वॅमस ऑफ ॲल्व्हेओलाय, नंतर मध्ये बेसमेंट सबस्टन्स, नंतर एंडोथेलियम ऑफ कॅपिलरी संपला. पुढं प्रेशर किंवा कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट कसं आहे, आपलं टोटल ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे 760 mm ऑफ Hg, आणि मग त्यामध्ये 21% O2 आहे. मग ते P ऑफ O2 काढलं ॲटमॉस्फिअरमध्ये तर 159 mm ऑफ Hg आहे, आणि CO2चं पर्सेंट 0.03 आहे, म्हणजेच प्रेशर ऑफ CO2 पार्शियल प्रेशर ऑफ CO2 0.3 mm ऑफ Hg. मग आता हे प्रेशर आणि कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट कसं काम करतं, आता आपल्याला टिश्यूमध्ये ऑक्सिजन घालवायचं आहे म्हणल्यावर ॲटमॉस्फिअरमध्ये सर्वात जास्त ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, मग त्यानंतर त्यापेक्षा कमी लंगमध्ये पाहिजे, लंग नंतर त्यापेक्षा कमी ऑक्सिजनेटेड ब्लडमध्ये पाहिजे, आणि त्यापेक्षा कमी टिश्यू लेवलला पाहिजे, आणि आपल्याला CO2 शरीर टिश्यूमधनं बाहेर काढायचं आहे. मग ह्याच्या सेम टू सेम उलटं, कार्बन डायऑक्साईड टिश्यूमध्ये सर्वात जास्त पाहिजे, मग त्यानंतर टिश्यूनंतर पुढं डिऑक्सिनेटेड ब्लडमध्ये कमी पाहिजे, मग त्यानंतर पुढं आता इथं सेमच राहतं टिश्यू आणि डिऑक्सिनेटेड ब्लडमध्ये, मग त्यानंतर ॲल्व्हेओलामध्ये त्यापेक्षा CO2चं कॉन्सन्ट्रेशन कमी पाहिजे, आणि ॲल्व्हेओलापेक्षा ॲटमॉस्फिअरमध्ये सर्वात कमी पाहिजे, हे असं चालतं. मग आता आपण एअरमध्ये बघितलं ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन 159 होतं, मग ॲल्व्हेओलामध्ये कमी झालं 104 झाला, मग त्यानंतर ऑक्सिजनेटेड ब्लडमध्ये त्यापेक्षा कमी झालं 95 झालं, मग ऑक्सिजनेटेड ब्लड झाल्यानंतर डायरेक्ट येतं आपलं
आता पुढं CO2चं कन्सन्ट्रेशन बघू. CO2चं कन्सन्ट्रेशन सर्वात जास्त टिश्यूमध्ये असायला पाहिजे. मग टिश्यूमध्ये ऑक्सिजन होतं 40 आणि ऑक्सिजनपेक्षा पण जास्त पाहिजे CO2 म्हणून 45 CO2चं येते. मग तिथनं परत कमी होऊन मग डिऑक्सिनेटेड ब्लडमध्ये व्हायला पाहिजे, पण इथं कमी होत नाही. सेम टू सेम ऑक्सिजनेटेड टिश्यू एवढंच राहत आहे. टिश्यू आणि डिऑक्सिनेटेड ब्लड ह्यांच्या दोन्हीकडे पण ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं सेम टू सेम येते. मग आता डिऑक्सिनेटेड ब्लडमध्ये 45 आहे. मग त्यानंतर ॲल्व्हेओलायमध्ये अजून फॉल करते 40वर येते. ॲल्व्हेओलाय पुन्हा ॲटमॉस्फेरिक एअरमध्ये 0.3ला फॉल करते. राहिलं मग ऑक्सिजनेटेड ब्लडमध्ये 95 ऑक्सिजन होतं आणि 40 CO2 येतं. आता हे सेकंड आणि फोर्थ स्टेप संपलं. आता थर्ड स्टेप काय होतं, ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेसमध्ये 2 गॅसेस आहेत माहीतच आहे. ट्रान्सपोर्ट ऑफ पहिल्यांदा ऑक्सिजन बघू. ट्रान्सपोर्ट ऑफ O2 हे 3% इन द डिझॉल्व्ड इन द प्लाझ्माच्या फॉर्मॅटमध्ये आणि 97% ॲज इन द फॉर्म ऑफ ऑक्सी हिमोग्लोबिन इन RBC हे असं ट्रान्सपोर्ट होतं. 4 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल आणि 1 हिमोग्लोबिन हे जेव्हा O2चं कॉन्सन्ट्रेशन प्रेशर जास्त आणि CO2चं कमी आहे त्यावेळेस फॉर्म होतं ऑक्सी हिमोग्लोबिन विच इज अनस्टेबल अँड रिव्हर्सिबल. आणि ते टिश्यूच्या लेवलला जाऊन CO2चं कॉन्सन्ट्रेशन वाढल्यानंतर ब्रेक होतं आणि परत 4 O2 आणि हिमोग्लोबिन तयार होतं आणि O2 टिश्यूला ट्रान्सपोर्ट होतं. पुढं हिमोग्लोबिन जे आहे ते रेड कलर पिगमेंट आहे, आयर्न कंटेनिंग आहे. 100 ml ऑफ ऑक्सिनेटेड ब्लडमध्ये 20 ml ऑक्सिजन असतं आणि 100 ml ऑफ ऑक्सिनेटेड ब्लडमध्ये त्याच ठिकाणी 15 ग्राम हिमोग्लोबिन असतं. म्हणजेच 1 ग्राम हिमोग्लोबिन जे आहे ते 1.34 ml O2 कॅरी करतं. 1 हिमोग्लोबिन 1.34 ml O2 कॅरी करतं. नंतर 100 ml ऑफ डिऑक्सिनेटेड ब्लड जे आहे, आता 100 ml ऑक्सिजनेटेड ब्लड कर 20 ml O2 होतं, तेच 100 ml डिऑक्सिनेटेड ब्लड कर 15 ml O2 आहे. म्हणजे याचा रिझल्ट काय आहे की ऑक्सिजन फक्त 5 ml ऑक्सिजन आहे, तेच फक्त टिश्यूला डिलिव्हर होऊ शकलंय. आता ऑक्सी हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व ह्याच्यामध्ये आपलं सिग्मॉइड कर्व आपल्याला फाइंड होतंय. मग सिग्मॉइड कर्वमध्ये राईट शिफ्ट झालं त्याला तर बोर्स इफेक्ट म्हणतात. तिथं काय म्हणजे नेमकं काय होतं, जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा कॉन्सन्ट्रेशन म्हणजे CO2चं प्रेशर टिश्यूमध्ये इन्क्रीज करतं. मग CO2 इन्क्रीज झाले की आपल्या पण H+ आयन्स पण इन्क्रीज करतात. H+ आयन म्हणजे ॲसिडिटी इन्क्रीज करते, pH डिक्रीज करतं. एक्सरसाइजमुळे टेम्परेचर इन्क्रीज करतं आणि सोबतच 2,3 BPG म्हणजे बायफॉस्फोग्लिसरिक ॲसिड हे पण इन्क्रीज करतं. मग हे इन्क्रीज झाल्यानंतर तिथं बोर्स इफेक्ट लागतं. मग बोर्स इफेक्ट लागल्यामुळं ते राईट शिफ्ट होतं. मग राईट शिफ्ट झाल्यावर काय होतं, ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिनची ॲफिनिटी ते डिक्रीज करते. मग डिक्रीज केल्यानंतर ऑक्सी हिमोग्लोबिनचं डिसोसिएशन होतं आणि आपली रिक्वायरमेंट काय होती की टिश्यूला ऑक्सिजन जाऊन प्रोव्हाइड करावं, तर तेच होतं आहे. मग ॲफिनिटी डिक्रीज केली की मग ऑक्सिजनची डिलिव्हरी होती. आणि सेम ह्याच्या उलटं लेफ्ट शिफ्टमध्ये होतं विच इज हॅलाडेन इफेक्ट अपोजिट टू राईट शिफ्ट असतं. आणि हे फिटल हिमोग्लोबिनमध्ये असतं. 2 अल्फा + 2 गामा चेन्स असतात त्यामध्ये. नंतर हे झालं ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्ट. आता CO2चं ट्रान्सपोर्टेशन 7% इन द फॉर्म ऑफ डिझॉल्व्ड प्लाझ्मा, 20 to 25 म्हणजेच 23% इन द फॉर्म ऑफ कार्ब अमिनो हिमोग्लोबिन इनसाइड RBC आणि 70% ॲज अ बायकार्बोनेट आयन इन प्लाझ्मा. मग आता क्वेश्चन जर आला तर प्लाझ्मामधनं टोटल किती CO2 ट्रान्सपोर्ट होते, तर 70% बायकार्बोनेट आणि 7% डिझॉल्व्ड, असं 77% आन्सर येतं. 100 ml ऑफ डिऑक्सिनेटेड ब्लड डिलिव्हर 4 ml ऑफ CO2 टू ॲल्व्हेओलाय. ऑक्सिजन 5 ml होतं डिलिव्हर करत होतं टिश्यूला आणि हे डिऑक्सिनेटेड ब्लड CO2 4 ml डिलिव्हर करतं ॲल्व्हेओलायला. आता इथं क्लोराईड शिफ्ट म्हणजे हॅम्बर्गर्स फिनॉमिनन ते कसं होतं ते बघू. आपले टिश्यू आहे, टिश्यूपर्यंत RBC जेव्हा पोचतं ऑक्सिनेटेड असतं, ऑक्सी हिमोग्लोबिन असतं RBCमध्ये. मग ते तिथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2 टिश्यूचं इन्क्रीज असतं, त्यामुळं हिमोग्लोबिन फ्री होतं आणि O2 रिलीज होतं. O2 टिश्यूकडे जातं. मग O2 टिश्यूकडे गेल्यानंतर CO2 रिलीज होतं. मग CO2 7% डिझॉल्व्ह होतं प्लाझ्मामध्ये. नंतर 23% जे आहे ते कार्ब अमिनो हिमोग्लोबिन तयार करतं.
कार्बाबिनो हिमोग्लोबिन, आणि 70% जे आहे ते परत 70% CO2 RBC मध्ये पहिल्यांदा जातं. मग ते CO2 ते वॉटरसोबत रिॲक्ट करून इन द प्रेझेन्स ऑफ कार्बॉक्सी एनहायड्रेज. कार्बॉक्सी एनहायड्रेज आहे ते मेनली RBC मध्ये प्रेझेंट आहे आणि लिटल प्रेझेंट इन प्लाझ्मा. हे पॉईंट महत्त्वाचे आहेत. मग आता H2CO3 तयार होतं. मग त्याचंच परत कार्बॉक्सी एनहायड्रेज त्याचं रिॲक्ट करून HCO3- प्लस S+ तयार होतं. आणि मग आता हे HCO3- ते RBCच्या बाहेर जातं. RBCच्या बाहेर गेल्यावर मग RBCवर पॉझिटिव्ह चार्ज येतं. मग हे पॉझिटिव्ह चार्ज बॅलन्स करण्यासाठी आपलं प्लाझ्मामध्ये NaCl KCl असतात. मग ते त्यातलं एक क्लोरीन RBC मध्ये निघून जातं. मग ते चार्ज बॅलन्स करण्यासाठी ह्यालाच म्हणतात क्लोराईड शिफ्ट हॅम्बर्गर्स फिनॉमिनॉन. आणि इकडं मग Na+K+ बायकार्बोनेट आयन तयार करतात. आणि हे मग परत ॲल्व्हेओलायकडे जातात आणि ह्याचे सेम टू सेम सगळं उलटे प्रोसेस होती आणि मग CO2 रिलीज होत आहे. संपलं हे ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 O2 संपलं. आता रेग्युलेशन ऑफ रेस्पिरेशन. रेग्युलेशन ऑफ रेस्पिरेशनची आयडिया माहीत आहे आपल्याला. 2 प्रकार असतं, न्यूरल कंट्रोल आणि केमिकल कंट्रोल. न्यूरल कंट्रोलमध्ये 2 NCERT मध्ये दिलेत आणि तिसरं पण एक असतं. पहिल्यांदा रेस्पिरेटरी रिदम सेंटर प्रेझेंट इन द मेडुला ऑब्लँगेटा विच कंट्रोल इनहेलेशन आणि एक्झलेशन. 2 सेकंडसाठी इनहेलेशन कॉन्ट्रॅक्शनचं मेसेज येतं आणि 3 सेकंडसाठी रिलॅक्स करतं. इट इज प्रायमरीली रिस्पॉन्सिबल फॉर रेग्युलेशन. आता हे प्रायमरीली रिस्पॉन्सिबल आहे, पण जेव्हा कॉन्सन्ट्रेशन CO2चं टिश्यूमध्ये इन्क्रीज करतं तेव्हा कसं आता म्हणजे काय करायचं त्यासाठी आहे न्यूमोटॅक्सिक सेंटर. त्याला पोन्टाईन सेंटर पण म्हणतात कारण ते पोन्स व्हॅरिओलायमध्ये प्रेझेंट आहे. जेव्हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2 इन्क्रीज करतं ऑक्सिजनेटेड ब्लडमध्ये. ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजेच कुठलं आर्टेरियल ब्लडमध्ये जेव्हा इन्क्रीज करतं तेव्हा हे स्टिम्युलेट करतं रेस्पिरेटरी रिदमिक सेंटरला. मग ते त्याला म्हणजे स्टिम्युलेट करून स्विच ऑफ करतं इन्स्पिरेशनला. मग इन्स्पिरेशनला स्विच ऑफ केलं तर स्विच ऑफ म्हणजे रिड्यूस द ड्युरेशन ऑफ इन्स्पायरेशन. मग त्यामुळे रेस्पिरेटरी रेट इन्क्रीज करते आणि आतमध्ये जे काय एक्स्ट्रा CO2 आहे ते फ्लश आउट होते बाहेर. म्हणजेच काय आहे, न्यूमोटॅक्सिक सेंटर मॉडरेट्स द फंक्शन ऑफ रेस्पिरेटरी रिदमिक सेंटर. पण आता एक प्रॉब्लेम येऊ शकतो की कंटिन्युअसली लॉंग टाईमसाठी जर न्यूमोटॅक्सिक सेंटर ॲक्टिव्ह राहिलं तर मग इन्हेलेशन जास्त होणार नाही, मग उलटातून CO2चं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आहे. मग त्यासाठी अजून एक असतं ॲपन्यूमॅटिक सेंटर. हे पॉन्समध्ये प्रेझेंट आहे. आणि मग हे जेव्हा न्यूमोटॅक्सिक सेंटर लॉंग टाईमसाठी कार्य करतं तेव्हा इन्स्पिरेशनला स्टिम्युलेट करतं हे ॲपन्यूमॅटिक सेंटर. हे झालं न्यूरल कंट्रोल. दुसरं केमिकल कंट्रोल. केमिकल कंट्रोलसाठी केमिकल सेन्सिटिव्ह रिजन्स असतात. 3 ठिकाणी असतात. ॲरोटिक बॉडीज असतात आर्च ऑफ अरोटामध्ये. नंतर कॅरोटिड बॉडीज असतात कॅरोटिक आर्टरीजमध्ये. कॅरोटिक आर्टरीज ब्रेनकडं येत असतात. नंतर मेड्युलामध्ये ॲडजस्टंट टू रेस्पिरेटरी रिदमिक सेंटर तिथं रिजन असतं. हे दे आर सेन्सिटिव्ह टू कॉन्सन्ट्रेशन प्रेशर ऑफ CO2 अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन्स. मग ह्यांनी स्टिम्युलेट झाले कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झाल्यावर यांच्या दोघांचं CO2 आणि H+चं. मग तेव्हा ते न्यूमोटॅक्सिक सेंटरला स्टिम्युलेट करतात आणि सेम प्रोसेस रिपीट होते. ह्याच्यामध्ये रोल ऑफ ऑक्सिजन इज क्वाईट इनसिग्निफिकंट इन द ब्रिदिंग रेग्युलेशन. कारण जर CO2चं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं तरी काय एवढं जास्त फरक पडत नाही, पण ऑक्सिजनेटेड ब्लडमध्ये CO2 इन्क्रीज झालं इट इज हार्मफुल गॅस. त्यामुळं CO2चं क्वाईट सिग्निफिकंट आहे. नंतर रेस्पिरेटरी डिझिजेस, त्यामध्ये येतं अस्थमा. अस्थमामध्ये काय होतं, अस्थमामध्ये विझिंग होतं, इन्फ्लमेशन ऑफ ब्रोनकाय आणि ब्रोनकायोल्स होतं. नंतर इफायसेमामध्ये काय क्रोनिक डिसऑर्डर आहे, त्याच्यामध्ये काय होतं अस्थमा हे एक ॲलर्जिक आहे. नंतर इफायसेमा त्यामध्ये रेस्पिरेटरी सरफेस डिक्रीज होतं का तर वॉल्स डॅमेज होतात सिगारेट आणि स्मोकिंगमुळे. नंतर ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिझिजेस, नंतर स्टोन ब्रेकिंग, ग्रायडिंग म्हणजे सिलिकॉसिस ॲस्बेटोसिस हे 2 येतात. फायब्रोसिस, इन्फ्लमेशन, इट गिव्स लॉंग एक्सपोजर कॅन गिव्ह राईज टू इन्फ्लमेशन लिडिंग टू फायब्रोसिस म्हणजे प्रोलिफरेशन ऑफ फायब्रस टिश्यू हे होतं. सिरियस डॅमेज टू लंग्स होतं.
लंग फ्लोटेशन टेस्ट काय ॲटॉप्सी प्रोसिजर टू डिटरमाइन वेदर द लंग्स हॅव अंडरगोन रेस्पिरेशन, म्हणजे बाळ मेलेलं जन्मलंय का त्याला जन्मल्यावर मारलंय ह्यासाठी. मग हे झालं. आणि दुसरं हे की लंग का कोलॅप्स करत नाही कारण रेसिड्युअल व्हॉल्यूम असतं. रेसिड्युअल व्हॉल्यूम का असतं तर निगेटिव्ह इंट्राप्लुरल प्रेशर असतं.